मिक्सर जारमध्ये आपण एक लसूण कांडी, एक कांडी लसूण, थोडीशी कोथिंबीर, थोडंसं खोबरं, सुकं खोबरं घेतलेलं आहे, काय होतं सुकं खोबऱ्यामुळे मसाला चांगला तयार होतो. आता आपण ह्याच्यावर कढई मांडणार आहोत. एक कढई घेतली आहे, फ्लावर माझा उकळलेला आहे चांगला स्वच्छ, पाणी काढून घेऊयात. कढई माझी चांगली तापलेली आहे. त्याच्यामध्ये तेल टाकूयात 2 चमचे. त्यामध्ये थोडीशी मोहरी, थोडीशी जिरे, दोन 3 पानं कढीपत्ता, आणि थोडा घरगुती मसाला. हा माझा घरगुती बनवलेला मसाला आहे. थोडासा मसाला परतला गेला की त्याच्यामध्ये टोमॅटो टाकूया. टोमॅटो चांगला बारीक होईपर्यंत आपण त्याला परतून घेऊया. थोडंसं मीठ टाकूया म्हणजे तो पटकन शिजला जातो आणि पाणी सोडतो. त्याचबरोबर हे वाटलेलं मी वाटण आहे आणि ते आता मी त्याच्यामध्ये टोमॅटोमध्ये घालत आहे. जेणेकरून ते पण चांगलं परतून निघेल आणि हे तेल सुटेपर्यंत ह्याला मी वाटून घेणार आहे.
शिजवून घेणार आहे. त्याच्यामध्ये लसूण, कोथिंबीर, खोबरं असा हा प्रकार आहे सगळा. तेल सुटेपर्यंत मी परतून घेतलं आहे. बघा ह्याला तेल वरती सुटत आहे. आपण त्यानंतर हा फ्लावर आणि वाटाणा आपण याच्यात टाकणार आहोत. फ्लावर वाटाण्याची भाजी एकदा काय होतं आपल्या इथं घरामध्ये कॉर्नफ्लावर खातं, कॉर्नफ्लावर खात नाही. कोणाकोणाला आवडतं, मला आवडत नाही, असे सगळे प्रकार असतात. त्यामुळे ही मिक्स भाजी केली तर नक्कीच खाते. आपण याच्यावरती झाकण घालणार आहे. दोन मिनटं झालेली आहेत, त्यामुळे मी एकदा त्याला खोलून पाहते. वाटाणा मी फ्रोझनचा घेतलेला आहे, ते तुम्ही त्याला पाहू शकता. तो फ्रीजरमध्ये असल्यामुळे मी उकळून घेतला नव्हता त्याला, की त्याचं पाणी सुटलं आणि त्याच पाण्याने पूर्ण भाजी माझी व्यवस्थित शिजणार आहे. परत एकदा झाकण ठेवूया. भाजी माझी शिजत आली आहे. 1-2 मिनटं अजून घेईल शिजायला. खायला पण बरी लागते आणि मुलांना सुद्धा आवडते. ही घरगुती पद्धतीची बेसिक भाजी आहे.